आर्या चव्हाण हिला न्याय मिळालाच पाहिजे. जस्टिस फॉर आर्या. आपल्या सातारा जिल्ह्यातील सासवडे गावातील घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. अहो, ती 13 वर्षांची आर्या चव्हाण, हिच्यावर आरोपी राहुल यादव याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण आर्याने त्याला धाडसाने प्रत्युत्तर दिले आणि आर्या आता आरडाओरडा करे ती ही गोष्ट कुणाला ना कुणाला नक्की सांगेल म्हणून राहुलने आर्याच्या डोक्यावर जात्याचं पात घातलं आणि तिला निर्घुणपणे ठार केलं. आणि याच राहुलने, याच नराधमाने काही वर्षांपूर्वी म्हणजे 6-7 वर्षांपूर्वी एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेला त्याला अटकही झाली होती. पण हा नराधम जामिनावर सुटला. पण असे नराधम जामिनावर सुटतातच कसे? आणि हाच प्रश्न मला न्याय व्यवस्थेला विचारायचा आहे. आणि तेव्हाच जर न्याय व्यवस्थेने या राहुलला कठोरातली कठोर शिक्षा दिली असती तर आर्या आज आपल्यात असती. आणि जे नराधम महाराष्ट्राच्या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात त्यांना कठोरातली कठोर शिक्षा का होत नाही? आणि ती झालीच पाहिजे. पण न्याय व्यवस्थेची कठोर शिक्षा काय? की एकतर फाशी नाहीतर जन्मठेप. आणि हेही जर न्याय व्यवस्थेकडे होत नसेल तर त्या आरोपीला, त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या. नाही त्या आरोपीचा, त्या नराधमाचा भर चौकात चौरंग केला तर शिवकन्या म्हणून नाव लावणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की परस्त्री ही नेहमी माते समान असते आणि तिला दर्जा हा आपल्या बहिणीचा आणि आईचाच दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शासनाप्रमाणे स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग केला जात होता आणि आम्हीही छत्रपती शिवरायांचे मावळे होतो. कुठल्याही कायद्याचे पालन न करता आता फक्त आणि फक्त आम्ही छत्रपती शासनाचीच अंमलबजावणी करू. आणि आपल्या मुलींना 10,000 रुपयाचा मोबाईल देण्यापेक्षा त्यांच्या हातात तलवार द्या आणि त्यांना शिवकालीन युद्धकलेचे धडे शिकवा. आणि तेव्हाच मुली बदलतील आणि समाज बदलेल. आणि जोपर्यंत वेळ स्वतःच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत माणूस आणि समाज जागा होत नाही. आणि किती दिवस आपण कॅन्डल मार्च काढणार? आणि आतापर्यंत कायद्याने वागत होतो म्हणून शांत होतं, पण आता समाज जागा झालाय. आणि म्हणूनच या आरोपीला, या राहुलला कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि तेव्हाच दिवाळी साजरी होईल. आणि असं नाही झालं तर दिवाळीत पण दसरा साजरा करू आम्ही. त्या रावण रूपी राहुलला भर चौकात चावून राख करू आणि तेव्हाच आर्याला न्याय मिळेल. आणि आर्याला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि राहुलला कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे.